नमस्कार मित्रांनो. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा श्रीरामाची भूमिका साकारणार आहे, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरील काही फोटो सुद्धा लीक झाले होते. अशातच आता रामायणने प्रदर्शनापूर्वीच नवा विक्रम रचल्याचं समजतंय. हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट ठरला असून त्याचा बजेट 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची चर्चा जागतिक स्तरावर व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. रणबीर आणि साईचा हा चित्रपट तब्बल 835 कोटी रुपयांमध्ये बनणार आहे. हा बजेट फक्त रामायणच्या पहिल्याच भागाचा आहे. त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागासाठी याहूनही अधिक खर्च केला जाणार आहे. या बजेटवरून अंदाज बांधता येतो की हा चित्रपट इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे. निर्माते जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट करण्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी पहिल्या भागाचे बजेट 835 कोटी रुपये ठेवले आहेत. चित्रपटाला भव्य अनुभव देण्यासाठी निर्माता नमित मल्होत्रा रामायण फ्रँचायझीवर पाण्यासारखा पैसा खर्च करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एवढ्या मोठ्या मेगा बजेट चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनला 600 दिवस लागतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. चित्रपटाचे शूटिंग गेल्या महिन्यातच सुरू झाले होते. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होईल. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र पार्ट 1 चा बजेट 450 कोटी रुपये इतका होता. याशिवाय कल्की 2898 AD, आदिपुरुष 2.0 आणि RRR या चित्रपटांचाही बजेट 500 ते 600 कोटी रुपयांदरम्यान आहे. दुसरीकडे रणबीरच्या रामायण चित्रपटावरून नवा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाचे हक्क सध्या निर्माते मधु मंटेना यांच्याकडे आहेत. प्राईम फोकसकडे अद्याप चित्रपटाचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स नाहीत. त्यामुळे आता ते चित्रपटाची कथा आणि नावाचा वापर करू शकत नाहीत. यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. मधु मंटेनाने नमित मल्होत्राला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. माझ्याकडे अधिकार असताना जर कथेचा वापर केला तर ते कॉपीराईटचं उल्लंघन ठरेल. रामायण चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र नंतर आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाली. चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती हा या चित्रपटात विभीषणची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. काही रिपोर्ट्सनुसार हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल कसून तयारी करत आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.